खूप खूप आभार मानतो। दरम्यान सुनील तटकरेंनी काँग्रेसचे आभार मानले तर रोहित पवार सपकाळ यांच्या भेटीवरून टोलाही लगावलाय। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे। जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आमचा काही संपर्क झाला नाही, आम्ही काय प्रयत्न केले नाही, असं नाही। मी आणि प्रफुल्लभाईंनी प्रयत्न खरगे साहेबांशी संपर्क करण्याचा खूप केला। केरळमध्ये ते असताना किमान माझे 7-8 फोन झाले, प्रफुल्लभाईंचे झाले, वहिनींनीसुद्धा फोन केले होते, पण त्यावेळेला काही कारणांच्यामुळे कदाचित त्यांनी फोन घेतला नसेल, काही त्यांच्या कार्यक्रमाची व्यस्तता असेल त्याच्यामुळे ते शक्य झालं नसेल। म्हणून काहींना असं वाटलं की बाबा मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काही कमी पडलो का ते चूक आहे। अपुऱ्या माहितीवरती काहींचे वक्तव्य त्या ठिकाणी असतील। असं आहे, कोणाला त्यांची शिष्टाईक आम्ही आली असं काय श्रेय घ्यायचं असेल तर घेऊ द्या, आम्हाला कोणाला श्रेय द्यायला काय कमीपणा वाटण्याचं काय कारण नाही। दरम्यान एबीपी माझाच्या 0 अवर कार्यक्रमामध्ये बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधलाय। मी घेतलेली जी भूमिका ही वैचारिक स्वरूपाची भूमिका होती, लढण्याची भूमिका होती आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो। आता पार्थ पवारांचं जे बोलणं आहे हे कुठेतरी हास्यास्पद आहे, गांभीर्याने न घेण्याचं आहे। अजितदादांचा सारखा एक मोठा महाराष्ट्राचा नेता, एक खमक्या एक नेतृत्व, त्यांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे म्हणून केवळ गुलाबी जॅकेट घालून खासदारकीची शपथ घेतल्याने तो वारसा पुढे नेता येणार नाही। त्याची जाण ठेवायला पाहिजे, त्याचे भान ठेवायला पाहिजे, ते त्यांच्याकडून सांभाळलं जात नाही। त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे, चुकीचं आहे आणि काँग्रेस संपू पाहणारे आणि काँग्रेसचा विचार संपला म्हणणारे भले भले जे आहेत त्या भले भल्यांकडून अद्यापपर्यंत काँग्रेस संपवणं शक्य झालेलं नाही। दरम्यान आजच रोहित पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली। यावेळी त्यांनी पार्थ पवारांनी काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे, जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। काही दिवसांपूर्वी पार्थनं जी स्टेटमेंट केली होती काँग्रेसच्या विरोधात, ती तर चुकीचीच होती, पण पारच्या वतीने आणि पारचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची। रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवला झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे। ही चांगल्या संस्कारांची गोष्ट आहे। दरम्यान बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आता संपली आहे। काँग्रेसच्या मनधरणीनंतर अखेर पक्षाचे उमेदवार आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। याचसोबत 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, मात्र अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांचे अर्ज कायम आहेत। यामुळे निवडणुकीतली रंगत ही कायम असल्याचं बोललं जात आहे। आता 23 जण निवडणुकीच्या मैदानात आहेत। पोटनिवडणुकीकरता येत्या 23 एप्रिलला मतदान होईल आणि 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल। मला इतक्या दिवस पाठिंबा देणारे आमचे महादेवजी जानकर असतील, विशेष करून आमचे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला आतापर्यंत फोन करून सतत सपोर्ट केला, ते असतील, सर्व आमच्या महाविकास आघाडीला सर्व पक्षांचे मी जनतेचे खूप खूप आभार मानतो। तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे। पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। भाजपकडनं एकूण 40